ओम जो देवेभ्यो आसवति जो देवानां ओम जो देवेभ्यो जातो नमोरुषाय ब्राह्मये हातात पकड फक्त आई हातात पकड कुठे घालू नको बाहेर बोलो हे पण धर लाईट बंद करून बाहेर बोलो सगळ्यांना ओम प्राणाय स्वाहा ए तो लाईट करून बंद केली शौर्य सगळ्या ठिकाणी बसले ओम ज्ञानाय स्वाहा कशा आहात तर सर्वजण मजेतच असणार। तर तुम्ही बघितलं आम्ही आज काय केलं, बैल पोळा। येस, तो बैलांची पूजा झालेली आहे, देवपूजा झालेली आहे आणि खूप छान अशी सुरुवात आजच्या दिवसाची ही आमची झालेली आहे। तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी काही क्लिप्स टाकल्यात की कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही पंचवटीमध्ये गेलो होतो आणि तिकडे गणेश याग होता। तर गणेश यागच्या काही व्हिडिओज आणि काही क्लिप्स आपण टाकलेले आहेत। त्याच्यावर उद्यांचं शॉर्ट मिनी ब्लॉग पण येणार आहे। तर तो तुम्ही येणार आहे म्हणजे तो बघितला असेलच। तर कसं वाटली तुम्हाला गणेश यागची पूजा आणि आज बैल पोळ्याची पूजा, तर ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा। आणि आज आहे लास्ट श्रावण सोमवार, हो ना हृदयांश? तर त्याची पण पूजा आपण केलेली आहे। तर आज बघा आजच्या दिवसामध्ये पुढे पुढे काय काय होतं, स्टे ट्यून, बाय। आहे उपवासाला खिचडी, बटाट्याची भाजी आणि केळी। आणि हृदयांच्या उपवासाला आहे काय, हृदयांच्या उपवासाला हे साबुदाणा।
साबुदाणा खिचडी, पोळी आणि बटाट्याची भाजी. चलो स्वतः खाऊया. गेला होता तू, खोटं नाही बोलायचं. मला नाही तुम्ही दाखवतो करून. याला लाईट लागते. हे चांगलं. त्या गाड्यांपेक्षा हे चांगलं ना. त्या गाड्या गोळा करून ठेवायच्या. पण त्या हळूहळू त्यात शिकावं लागेल. शिकेल ना. शिकणार ना. कुठे गेले ते? पटेलकडे. आवडला का पण तुला? याच्या बॉटलची बेल्ट राहिला का? काय बेल्ट नाही घेतला. नाही. करून घे. ओके. मग खेळ पहिले स्टडी करून घे, मग दाखव मला. हरकत नाही. बकोडी शिट्टीला घाबरला. ते बघ. आता बघ मी कसं. तर नमस्कार. तसं सकाळ नंतर आपण आता भेटतो आहे आणि संध्याकाळ झालेली आहे. मस्त देवपूजा करतोय आपण, हो ना हृदयांश? येस. तर हृदयांश काय म्हणणार आता? शुभम करू. चला शुभम करू स्टार्ट करू. व्हेरी गुड. बस झालं बेटा, बस एकदा झालं. वन मोर. हा व्हेरी गुड. चलो जे करून घ्या आता. आज आम्ही बनवलं आहे पुरणपोळी. आज काय? पुरणपोळी, हृदयांचं फेवरेट फूड. आणि अजून काय? कशाचा बाप्पा केला आपण? बैल. आणि उद्या डिक्टेशन टेस्ट पण. आणि मला असाइनमेंट नव्हतं. असाइनमेंट घरचे अचानक मिळाले, म्हणजे स्कूल मध्ये मिळणारच. मग भेटलेच पाहिजे, हो ना? खुशी की बातमी भी कळाली. छोले भटुरे बनवते का? खुशीची काय बातमी? मंगल करीना तुझा. अरे वा, हृदयांश काका झाला. हृदयांश तू काका झाला. हो का? आत्ताच झालं का? अरे वा, हृदयांचाच टायमिंग आहे मग हा. सगळेजण पोळ्याचीच आपल्याकडं. मी कोण हा ना? काका? तू काका झाला. आधी दादाला मी छोटा काका. हा. ए हृदयांश काका. हृदयांश काका कसं? इकडे बघ काका. काका मी काका झालो. बोल. मी काका. असं हॅपी. मी काका झालो. असं मी काका झालो. छोटा पुढारी सारखा झाल्यावरच आपल्याला जावं लागेल. मम्मी मी छोटा पुढारी सारखा छोटा काका बनलो. मम्मा छोटा काका बनलो. छोटा पुढारी काका. चलो आता बाकी आहे. अर्धा स्वयंपाक झालाय आपला, अर्धा बाकी आहे म्हणजे भजे. हा, तळायचंच बाकी. चला खेळून घ्या आता. तुम्ही खेळून घ्या.
जे करून घे बाय बाय बस तर हॅलो, तर नैवेद्य देऊन झालेला आहे, तुम्ही बघितलं. तर आज आपल्या बैलपोळ्यामुळे आपण काय बनवलं होतं? पुरणपोळी, सार. भजी, हा, सार आणि वरण भात. ओके. सो आज पुरणपोळीचा बेत होता आपल्याकडे आणि मस्तपैकी अशी पुरणपोळी आम्ही बनवली आणि बैलांना खाऊ घालली. येस. सो बैलांना पण आपण नैवेद्य दिलेला आहे. दिलाय ना? द्यायचं पण ना, तो त्याच बैलांना आपण देतो. आपण बघ आता आपण तुला सांगते बैलपोळा का आपण सेलिब्रेट करतो. तर बैलपोळा हा सेलिब्रेशन म्हणजे बैलपोळा हा सण का आपण साजरा करतो, तर वर्षभर जे बैल आहेत ते शेतामध्ये काम करत असतात, बरोबर. मग त्यांना वर्षातनं एकदा रेस्ट भेटावी, म्हणजे आराम भेटला पाहिजे की नाही त्यांना. तर त्याच्यासाठी बैलपोळा हा सण असतो. मग त्या दिवशी काय करतात, त्यांना छानपैकी अशी आंघोळ घालतात. म्हणजे आता आम्ही छोटं होतो ना, तर त्यावेळेस आपल्या निरळ्याला बैल होतं, व्हाईट कलरचा बैल होता. तर त्याला ना मस्त आम्ही आंघोळ घालायचो, त्याची असं छान छानपैकी त्याला सजवायचो. त्याच्या शिंगांना वेगवेगळ्या कलरचे असे रिबिन्स असायचे ना, हा, पेंटिंग तर त्यांच्या शरीरावर करायचो. तर अशा प्रकारे ते बैल सजवायचे. मग ते काय करायचे, त्यांची मिरवणूक निघायची. मिरवणूक म्हणजे काय, डीजे. हा, डीजे नसायचा पण असं ढुमकं असायचं. ते ढुमकं लावून त्यांची मिरवणूक निघायची आणि मग त्यांना छान छान जेवण म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना खायला द्यायचा. असं बैला म्हणून तो बैलपोळा केला जातो. आणि आजची सोमवती अमावस्या आणि शेवटचा लास्ट दिवस. येस, लास्ट श्रावणाचा दिवस आहे आणि तो पण उपास आपला आज छान झालेला आहे, हो ना? येस. तर तुम्ही बघितलंच. हा, एक गुड न्यूज, जशी मगाशीच ऐकलं की हृदयांश काका झालाय. तर काका झालाय म्हणजे काय, तर माझ्या ननंदबाई आहेत, तर त्यांच्या मुलाला मुलगा झालाय म्हणून हृदयांश काका झालाय आणि आजी झाली आणि मी आजी झाली. आजी. सो मी आजी झालीये. तर असा होता हा आपला आजचा हा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला आणि गणेश याग पूजा पण कशी वाटली ते पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आम्हाला खूप सारं प्रेम द्या आणि आम्हाला आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक दाबा, सबस्क्राईब दाबा, अजून काही शेअर करा, अजून बेल आयकॉनला दाबा, फॉलो करा. येस. सो आणि काळजी घ्या, सर्वांनी आपली काळजी घ्या. आणि मस्त बाहेर असा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे सर्वांनी आपली काळजी ही घेतलीच पाहिजे. सो नवीन ब्लॉग आपला खूप छान येणार आहे. नक्की पुढचा ब्लॉग हा तुम्ही बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, ओके, प्रेम द्या. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. टिल देन टेक केअर, बाय.